नमस्कार, मी बिल्वा आणि ह्या व्हिडिओत पाहूया नवरात्री स्पेशल गरबा रांगोळी। सगळ्यात आधी गरबा खेळणाऱ्या एका सुंदर युवतीचं हे चित्र मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। यावर OHP शीट ठेवून ती मास्किंग टेपनी फिक्स करून घेऊया। OHP शीट ही एक प्लास्टिकची शीट असते ज्याचा उपयोग रेडी पॅच रांगोळी तयार करण्याकरता करतात। त्यानंतर काळ्या मार्करनी मी हे सगळं चित्र ट्रेस करून घेते आहे। अतिशय नाजूक अशी ही मुलगी आहे। आता या OHP शीटवर पूर्ण डिझाईन ट्रेस करून झाल्यानंतर रंग भरायचे आहेत। थोडा थोडा एक एक भाग घेऊन रंग भरायचा आहे। मी आधी घागऱ्याचा भाग रंग भरण्यासाठी तयार केला आहे। त्यासाठी फेविकॉल किंवा फेविक्रिलचा ग्लू आणि पाणी यांचं मिश्रण घेऊन ब्रशनी ते त्यावर पसरून घेतलेलं आहे आणि पिवळ्या रंगाचा घागरा करते आहे, त्यामुळे पिवळी रांगोळी त्यावर टाकून घेतली आहे। रांगोळी पेपरने दाब देऊन झटकून घ्यायची। अशा प्रकारे ती रांगोळी त्यावर छान चिटकते आणि आपलं पॅच तयार होतं। मी ब्लाउजचा भाग हिरव्या रंगाने करते आहे। गरबा ही गुजरातमधील लोककला आहे। नृत्याद्वारे देवीची भक्ती या गरब्यामध्ये केली जाते। देवाची नवविध भक्ती सांगितलेली आहे, म्हणजे 9 प्रकारे आपल्याला देवाची भक्ती करता येते। त्यापैकी नृत्य, गायन, वादन हाही एक प्रकार आहे। गरबा त्यातलाच प्रकार। रेडी पॅच रांगोळी तयार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे रंग भरताना जवळजवळचे 2 रंग भरत असताना पूर्ण वाळल्याशिवाय दुसरा रंग भरायचा नाही, नाहीतर ते एकमेकांमध्ये मिसळतात आणि आपली रांगोळी खराब होते। म्हणून मी मधला थोडासा भाग सोडून वरचा ब्लाउजचा भाग करून घेतलेला आहे आणि आता घागऱ्यामधला पिवळ्या रांगोळी लगतचा थोडासा भाग सोडून त्याच्या खालचा हिरवा भाग करून घेते आहे। हे भाग वाळल्यानंतर आपल्याला उरलेल्या भागांमध्ये रांगोळी टाकून घेता येईल। ग्लू लावून रांगोळी टाकून दुसऱ्या पेपरने दाब देऊन आणि झटकून अशा पद्धतीने आपलं पूर्ण चित्र तयार होईल। चेहऱ्याचा, पोटाचा आणि हाताचा भाग रंगवण्याकरता स्किन कलर तयार करायचा आहे। त्यासाठी पांढरी रांगोळी, त्यात पिवळी आणि लाल अशी 2 भाग पांढरी, 1 भाग लाल आणि 1 भाग पिवळी अशी रांगोळी आपल्याला मिक्स करायची आहे। या प्रमाणामध्ये 3ही रंग चांगले मिसळून घ्यायचे आणि वाटल्यास थोडा पांढरा रंग आपण त्यात वाढवू शकतो। आपल्याला त्वचेचा शेड कसा घ्यायचा आहे, थोडा डार्क हवा आहे का गोरापान हवा आहे, त्यावर पांढऱ्या रंगाचं प्रमाण आपण कमी जास्त करायचं आहे। आता इथे एकदा रांगोळी टाकल्यानंतर चेहऱ्याची आउटलाईन करणं जड जातं। मग अशा वेळेस चेहरा वेगळा आधी करून घ्यायचा आणि मग तो वाळल्यानंतर त्याची आउटलाईन करून मग मानेचा भाग करायचा, म्हणजे मग कठीण जाणार नाही। डोक्याचा आणि वेणीचा भाग मी काळ्या रंगात करून घेतला आहे। हा पहिला थर पूर्ण वाळल्यानंतर पूर्वी केलं त्याच पद्धतीने दुसरा थर करायचा आहे आणि दुसरा थरही पूर्ण वाळल्यानंतर त्याला आउटलाईन करून घेते। आउटलाईनसाठी काळा ॲक्रेलिक कलर वापरते आहे। ओढणीची किनार गोल्डन ॲक्रेलिक कलरनी करून घेत आहे।
आणि त्यावर काही बुट्टेही काढते आहे. या चित्राची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तिथनं ती डाउनलोड करून तुम्ही ही रांगोळी बनवू शकता.